माझ्या मैत्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचे उत्तर मॉप लोकांच्याने देवणार नाही. परंतु हा असा प्रश्न आहे की ज्याचं उत्तर प्रत्येकानं द्यायला हवं. तुम्ही स्वर्गात जाशील काय? देवाचं वचन आम्हाला सांगते की ते आम्ही कसे समजू शकताय. पहिली गोष्ट अशी आहे की आपण योग्य मार्गावर असणं बरं आहे म्हणते. पवित्र शास्त्र सांगते की तुम्ही आपल्या मनापासून येशूवर भरोसा ठेवावा आणि आपल्या तोंडानं पाप कबूल करावी. परमेश्वराने त्याला मेला होता त्यातनं परत जीवन केलं आहे आणि त्याकडनं तुमचं तारण होईल. याशिवाय दुसरा कुठला मार्ग नाही. कारण येशू ख्रिस्त हाच योग मार्ग देवाजवळ जाण्या इतका आहे. जर तुम्ही मी पापी आहो असं कबूल करू आणि येशू ख्रिस्ताला तुमचा तारणार कृता देव म्हणाल तर तुम्ही स्वर्गातल्या राजाची चांगली सुरुवात केली आहे आणि तुम्ही योग्य मार्गात आहे. मग बाहेर असं काय प्रश्न आहेत की जे कुणीही दुसरे बघू शकतात. ते म्हणजे आपुले बदललेलं गुण भावना. जेव्हापासून तुम्ही येशूवर भरोसा ठेवला तेव्हापासून तुमच्या मनात काय बदलले ते बघा. देवाची इच्छा फक्त तुमच्या मागच्या दोषाची माफी करायची नाही, पण तो तुम्हाला योग नवा माणूस कराय बनवतोय. मॉप लोकांना असं वाटतंय की पाप क्षालनासाठना काय धार्मिक कृत्य केले तर त्यांच्या आत्म्यास सजेपासून सुटणूक होईल. असे रीतीन फसवणूक होऊन देऊच नका. धार्मिक होऊन तुमचं तारण होणार नाही. एवढंच की ख्रिस्तच तुमचं तारण करू शकतोय आणि तो जेव्हा तारण करतो तेव्हा तो तुम्हाला आतून चांगले करतो. तुम्ही बदलून जाता तेव्हा आपुल्या शेजाऱ्यांशी एकीनं मिळून राहता. तुम्हाला नवीन चांगली बुद्धी, नवीन भावना आणि नवीन आनंद प्राप्त होतो. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं तारण झालेलंच आहे आणि तुम्ही स्वर्गीय परमेश्वराच्या योग्य मार्गामध्ये आहे. हे समजायसाठी काय मनातल्या गोष्टी आहेत किंवा आठवणी आहेत ते म्हणजे देवाच्या आत्म्याबद्दल माहिती देणे किंवा कबुली करणे जो तुमच्या अंतःकरणामध्ये राहायला येतो. हे लय चांगलं आहे. तुम्ही देवाचं आहे याची तुम्हाला जाणीव होते. आता कुठल्याही प्रकारचा एकाएकीपणा राहिला नाही. तुम्ही देवाचं लेकरू आणि तो तुमचा बाप आहे. तुम्ही त्याच्या संग मायेने आणि खरं मनभावनेनं भरोसा ठेवून बोलाल तेव्हा तुम्ही कसल्या पण वाईट गोष्टीला धीराने तोंड द्यायला तेव्हा तुम्हाला शांती समाधान मिळते. तुम्हाला कळतंय की तुमच्या पापांची क्षमा झाली आहे. तुम्ही आपल्या जीवनामध्ये पारख करून बघा की तुम्हापाशी ही तिन्ही चिन्हे तर तुम्ही स्वर्गामधल्या राजाच्या मार्गात आहे.